वर्षाचा 9वा महिना म्हणजे सप्टेंबर हा अंकशास्त्रानुसार मंगळाचा महिना आहे। मंगळ उत्साह आणि जोशाचा कारक ग्रह आहे। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जी लोक सप्टेंबर महिन्यात जन्माला येतात त्यांच्यात कोणते गुण असतात, त्यांची बौद्धिकता, त्यांचा स्वभाव कसा असतो, त्यांचे शिक्षण, करिअरच्या दृष्टीने ते कसे घडतात, सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांबद्दल हे सर्व जाणून घेऊया। या जगात असंख्य माणसं आहेत। या सर्वांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव एकमेकांपासून भिन्न आहेत। त्यामागे त्यांची जन्मतारीख, जन्म ठिकाण आणि वेळ असल्याचे मानले जाते। प्रत्येक व्यक्तीत स्वतःमध्ये अनेक शक्ती आणि काही दोष असतात। एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आणि भविष्य जाणून घेण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही शाखा आहेत। स्वभाव ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म सप्टेंबर महिन्यात झाला आहे ते शब्दाचे पक्के मानले जातात। ते लोक जे काही ठरवतात ते करतातच। हे लोक मनाने खूप उदार आणि आनंदी मानले जातात। त्यांना रागही लवकर येतो। ते आपला राग दाबत नाहीत तर लगेच व्यक्त करतात। सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये शिकण्याचा खूप उत्साह असतो। तसेच ते कठोर परिश्रमही करतात। सकारात्मक पैलू सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये नवीन गोष्ट शिकण्याची उत्सुकता असते। हे लोक खूप सर्जनशील असतात। त्यांना कोणतेही काम परिपूर्णतेने करायला आवडते, त्यामुळे ते लोकांमध्ये आकर्षणाचे केंद्र बनतात। सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक कुशाग्र बुद्धिमत्तेचे असतात। प्रत्येक जण त्यांच्याशी मैत्री करण्यासाठी नेहमीच तयार असतो। सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक उत्कृष्ट गायक, लेखक, संपादक आणि वैज्ञानिक होऊ शकतात। हे लोक मीडिया, रिसर्च, पोलीस, कम्प्युटर प्रोग्रॅमिंग, मेडिकल, टेलिव्हिजन इत्यादी क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करू शकतात। हे लोक कलेच्या क्षेत्रातही चांगले नाव कमावू शकतात। ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा जन्म सप्टेंबर महिन्यात होतो ते प्रामाणिक आणि खरे प्रेम करणारे असतात। त्यांच्यासारखी प्रेमळ व्यक्ती त्यांना मिळाली तर त्यांच्यापेक्षा चांगली जोडी कोणती असू शकत नाही। या लोकांचे वैवाहिक जीवन खूप चांगले असते। सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तीला त्यांच्यामध्ये तिसऱ्याचा प्रवेश अजिबात आवडत नाही। मंडळी, जी मुलं सप्टेंबर महिन्यात जन्माला आलीत ते मनाने अतिशय चांगली मानली जातात। खूप कोमल मनाची ही मुलं असतात। मात्र ही मुलं बाहेर कुणाला भेटतात तेव्हा मात्र ते अतिशय कठोर स्वभावाचे असतात। जर तुमचा जन्म सप्टेंबर महिन्यातील असेल तर तुम्हाला हा गुण विशेष आवडेल। या महिन्यात जन्माला येणारी मुलं ही ओपन माइंडेड म्हणजेच खुल्या विचारांची असतात आणि रूढीवादी विचारांपासून लांब राहतात। एखाद्या व्यक्तीला दुखावणे किंवा कोणाला इजा करणे, त्यांच्याबद्दल आधीच मत तयार करणे असे अवगुण त्यांच्यामध्ये नसतात। या व्यक्ती जुन्या विचारांच्या लोकांपासून योग्य अंतर ठेवून वागतात। सप्टेंबर महिन्यात जन्माला येणारी मुलं दृढ निश्चय करून सत्याची साथ देतात। खोटं बोलणारी माणसं त्यांना मुळीच आवडत नाहीत। त्यांच्यावर कितीही दबाव आला तरी ते कधीच खोटं बोलत नाहीत आणि नेहमी सत्याच्या बाजूने उभे राहतात। ते सत्यावर इतके ठाम राहतात की जगातील कोणतीच शक्ती त्यांना घाबरवू शकत नाही। या महिन्यात जन्माला येणाऱ्या मुलांचे आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना अथवा गोष्टींकडे एकदम बारीक लक्ष असतं। त्यांना प्रत्येक गोष्ट परिपूर्ण लागते आणि गुणवत्तेशी तडजोड करणे त्यांना मुळीच आवडत नाही। अनेक वेळा गोष्टींची इतक्या बारकाईने काळजी घेतल्यामुळे त्यांना चिंताही वाटू लागते, मात्र परिपूर्णतेचा ध्यास ते सोडत नाहीत। सप्टेंबर महिन्यात जन्मलेली मुलं खूप सर्जनशील तर असतातच, पण त्यांना प्रत्येक गोष्ट उत्तम प्रकारे करायला आवडते। त्यांच्या कामात निष्णात असण्यासोबतच त्यांची लोकप्रियताही लोकांमध्ये खूप आहे। मनाने कुशाग्र असल्यामुळे ते प्रत्येक निर्णय योग्य पद्धतीने घेतात। या व्यक्तींचं वैशिष्ट्य असं आहे की आपला मार्ग या व्यक्ती स्वतः शोधतात। आपल्या मेहनतीने समाजामध्ये आपली जागा निर्माण करतात। एखाद्या गोष्टीच्या मागे या व्यक्ती लागल्या तर काहीही झालं तरी या गोष्टी पूर्ण करतातच। सप्टेंबरमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती या थोड्या सनकी अर्थात एकाच गोष्टीच्या मागे लागणाऱ्या असतात। या व्यक्तींना कोणतीही गोष्ट आवडली तर ती गोष्ट त्यांना पाहिजेच असते। कधी कधी याच गोष्टीमुळे या व्यक्तींना नुकसानही सहन करावं लागतं। या व्यक्ती फिटनेस करिअरमध्ये जास्त पुढे जातात, पण या व्यक्तींना नोकरी मिळायला थोडा वेळ लागतो, कारण या राशीच्या व्यक्ती मत तर सगळ्यांचंच घेतात पण निर्णय मनाचाच असतो। बऱ्याच व्यक्ती या व्यक्तींना आपला आदर्श मानतात। या व्यक्ती प्रेमाच्या बाबतीत अतिशय मस्तीखोर असतात, पण आपल्या जोडीदाराकडून या व्यक्तींना बऱ्याच अपेक्षा असतात। या कारणानेच त्यांना जोडीदार थोडा उशिरा मिळतो आणि लग्न होण्यासही वेळ लागतो। या व्यक्ती अगदी मनापासून प्रेम करतात।
तसंच आपल्या जोडीदाराची काळजीही घेतात आणि त्यांच्यासाठी एक चांगला आणि उत्तम जोडीदार होण्याचा प्रयत्नही करतात. यांच्या आसपासच्या लोकांना या व्यक्ती अतिशय शांत, स्वमग्न असणाऱ्या वाटतात, पण या व्यक्ती दुसऱ्याचं निरीक्षण करण्यात हुशार असतात. यांचं डोकं खूपच शार्प असतं आणि कोणत्याही समस्येचं समाधान या व्यक्तीजवळ सहज सापडतं. या व्यक्ती भावनेपेक्षाही प्रॅक्टिकल विचार करण्याला अधिक महत्त्व देतात. त्यामुळे बऱ्याचदा काही व्यक्तींना या व्यक्ती भावनाविरहित वाटतात. कोणत्याही भावना यांना महत्त्वाच्या वाटत नाहीत असाही गैरसमज यांच्याबद्दल होऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला आपल्या खास अंदाज आणि सौंदर्यामुळे या व्यक्ती सर्वांच्या जवळच्या असतात. यांच्याशी मैत्री करावी असं प्रत्येकाला वाटत असतं. योग्य तऱ्हेने प्रत्येक काम करणं या व्यक्तींना आवडतं. तसंच कोणतंही काम चुकीचं तर होणार नाही ना याचीही या व्यक्तींना सतत काळजी लागून राहिलेली असते. याशिवाय समोरच्या व्यक्ती आपलं बोलणं ऐकून घेतील की नाही या सगळ्या गोष्टींचीही चिंता या व्यक्तींना असतेच. या महिन्यात जन्म झालेल्या मुलींमध्ये भावना, रोमॅन्टिक आणि प्रॅक्टिकल अशी तिन्ही गोष्टी असतात. त्यामुळे एक जबरदस्त कॉम्बिनेशन असतं. जेव्हा प्रेमाच्या बाबतीत डोक्यापेक्षा मनाने विचार करायची वेळ येते तेव्हा या व्यक्ती खरंच प्रेमात आहेत असं म्हणावं लागतं. या व्यक्ती छुपे रुस्तम असतात. आपल्याला कितीही त्रास होत असला तरीही या व्यक्ती कधीही तो त्रास व्यक्त करत नाहीत. तसंच या व्यक्ती नेहमी हसतमुख राहतात. इतरांच्या तुलनेत कोणत्याही नव्या गोष्टी शिकण्याची क्षमता या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात असते. सप्टेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींसाठी भाग्यशाली क्रमांक हा 4, 5, 16, 90 आणि 29 असतो. भाग्यशाली रंग चॉकलेटी, निळा आणि हिरवा असतो. तर भाग्यशाली वार हा बुधवार असतो.